दोन भावांचा झाला जागीच मृत्यू. अस्थि विसर्जनापूर्वी आईचाही मृत्यू. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण. ते जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सदर घटना ही कोल्हापूर येथील आहे. शेतातील पिकांवर तणनाशक फवारण्यासाठी सुहास कृष्ण पाटील आणि स्वप्नील कृष्ण पाटील हे दोघे भाऊ बुधवारी शेताकडे गेले होते. त्यावेळी तणनाशक फवारताना सुहासला विजेच्या उघड्या तारांचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला. त्यावेळी त्याचा भाऊ दादाला काय अचानक झालं म्हणून धावत गेला असता त्यालाही उघड्या विजेच्या तारांतून वीज प्रवाह शरीरात जाऊन तोही शेतात निपचित पडला. आपली दोन्ही मुले शेतातून घरी का आली नाही म्हणून त्यांचे वडील कृष्ण पाटील हे शेतावर गेले. त्यांनी मुलांना असे निपचित पडलेले पाहून त्यांना धक्का बसला. शिवाय कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्ही हातातोंडाशी आलेली मुले अशा प्रकारे गमावल्याने दोघे पालक दुःखाच्या सागरात बुडाले. मुलांची आई हे दुःख सहन करू शकली नाही. सुहास याची पत्नी देखील दुःखाच्या सागरात बुडाली. दोन्ही कमावत्या मुलांना गमावल्याने वृद्धापकाळातील हा आघात सहन न झाल्याने नंदा कृष्ण पाटील यांना शनिवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दोन्ही मुले पत्नी यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नंदा यांचे पती, सून आणि 1 वर्षाची नात यांचे दुःख कधीही न मिटणारे आहे. नंदाताई पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील कुटुंबाविषयी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तसेच वीज मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.